भाईसाहेब, सर्व सन्माननीय मंच आणि या कल्पवृक्षाचे सर्व पदाधिकारी सदस्यगण, खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस असतो त्यांच्या पूर्ण जीवनात ते कसे जगले, त्यांच्या काय चांगल्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळं माहिती पडते. आणि आजही मी आलो तेव्हा भाऊ सांगत होते, त्यांचं बालपणापासूनच सांगितलं, म्हणजे प्रत्येकाचं बालपणापासून वाढदिवसा दिवशी सांगितलं नाही जात किंवा निघत नाही, पण मामा असे नशीबवान आहे की बालपणापासून निघत असं व्यक्तिमत्व आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे मामा आहेत. त्यांच्याबद्दल एकच वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल क्या कहणे, बस. आणि खऱ्या अर्थाने याचं संपूर्ण श्रेय, योगदान जे हे कल्पवृक्ष जे संघटन आहे, याच्यामुळे हे प्रत्येक माणसाचं सगळं व्यक्तिमत्व आणि आनंद ह्या संघटनेमुळे होतं, त्या संपूर्ण पदाधिकारी आणि सदस्यामुळे होतं. म्हणून खऱ्या अर्थाने त्या सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद. मी मामांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं जीवन असं, म्हणजे मामा असे आहे की इथं 5 ग्रुप जरी असले, म्हणजे जातीमध्ये असं असते, धर्मामध्ये असते आणि गार्डनच्या ग्रुपमध्ये असते की नाही हे वेगळ्या ग्रुपचे आहे, ते वेगळ्या ग्रुपचे आहे, बोलणं चालणं राहील, पण मनामध्ये 1% कुठंतरी ग्रुप हे असतं. पण मामाचं तसं काही नाही. तोही ग्रुप आपला आहे, हाही ग्रुप आपला आहे, हाही ग्रुप आपला आहे ना, आपल्या सगळ्याशी समन्वय ठेवायचं असं काम मामाचं आहे. ते प्रत्येकाचेच राहिलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी आपण सर्व हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने आनंदात उत्साहात साजरा करता, म्हणून आपल्या सर्वांचं धन्यवाद. मामाचं ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांचं आयुष्य असंच निरोगी जावं, भरभराटीचं जावं, अशी त्यांना शुभेच्छा देऊन आपले 2 शब्द संपवितो. जय हिंद.